पैनलचा अविनाश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मगन दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजू दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खांडबारा सरपंच पदासाठी दीपाली गावित यांचा अर्ज एकता विकास पॅनलचे जोरदार शक्ती प्रदर्शन। खांडबारा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी दीपाली जगदीश गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट व एकता विकास पॅनलतर्फे भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भरतभाऊ गावित, जयवंत जाधव, नरेंद्र नगराडे, भालचंद्र गावित, वतन अग्रवाल, धनंजय गावित, अमृत लोहार, राजेश गावित आणि माजी सरपंच अविनाश गावित यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। निवडणूक निर्णय अधिकारी लहू चव्हाण, आरबी नाईक, राजेंद्र गायकवाड यांनी अर्ज स्वीकारला। सरपंच पदासाठी आता दीपाली गावित, विक्रम गावित, रंजना गावित, मोगरा वसावे, आर्यन पाडवी, स्नेहल पाडवी आणि अविनाश गावित यांच्या चुरस रंगणार आहे। तसेच सदस्य पदासाठी मंगला गावित, वार्ड 3 व मोगरा वसावे, वार्ड 5 यांनी अर्ज भरले असून प्रकाश अण्णा चौधरी यांच्या संकल्पनेतील विकासाचा निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी राजेंद्र गावित, मुकुंद रामराजे, मगन वडवी, सलीम खाटिक, रुबाब खाटिक, राजेश नाईक, विकी नाईक, दत्तू वसावे, आकेश वडवी, विनोद गोसावी, गोकुळ सिंधी, अभिजित रामराजे, गोलू नाईक, सागर पाडवी, दिलीप वसावे, महेंद्र वसावे आणि वंकर वसावे उपस्थित होते। 28 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा सरपंच पदाचा आणि उर्वरित 2 ग्रामपंचायत सदस्य यांचा निवडणुकीचा कार्यक्रम लागला होता आणि त्या अनुषंगाने आज सरपंच पदासाठी आमच्या दीपालीताई जगदीश गावित यांनी सरपंच पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि वार्ड नंबर 3 मधनं या आमच्या मंगलाताई गावित यांनी फॉर्म भरलेला आहे आणि वार्ड नंबर 5 मधनं मोगराताई वसावे यांनी फॉर्म भरलेला आहे। आणि हे सर्व जे पॅनल आहे ते आमचे स्वर्गवासी प्रकाश अण्णा चौधरी यांनी जे एकता विकास पॅनल तयार केलं होतं त्या विकास पॅनलच्या माध्यमातून या सर्वांनी आमच्या भगिनींनी उमेदवारी केलेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या खांडबारा भागाचा जो कायापालट झाला होता, माजी सरपंच अविनाश दादा यांनी त्या पद्धतीने गावामध्ये एकोपा निर्माण केला। सर्व समाजातील लोकांना एकत्रितरित्या येऊन गावाचा त्यांनी खांडबाराचा कायापालट केला, आजूबाजू भागाचा कायापालट त्यांनी केला। पण काही कारणास्तव विरोधकांनी स्थानिक जे आहे आमचे आमदार आहेत शिरीषदादा नाईक यांनी तक्रार केली आणि त्या अनुषंगाने आमच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यात आलं। पण काही असो, ती निवडणूक आहे, निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा कौल हा आपल्याला 28 तारखेला बघायला मिळणारच आहेत आणि आमचे नेते आदरणीय मगनदादा यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती आमचे मोठे मेवणे आदरणीय राजेश दादा, त्याचप्रमाणे राजू शेठ आणि सर्व विसरवाडी भाग असेल, खांडबारा भाग असेल किंवा नवापूर असेल, पंचक्रोशीतून सगळ्या तालुक्यातनं आमच्या भगिनीला दीपालीताईला भरभरून पाठिंबा मिळणार आहेत आणि कुठलीही त्याच्यात किंतु परंतु शंका नाही। त्याच पदावर पुन्हा दीपालीताई विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही असा एक ठाम विश्वास आमच्या या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने सगळ्यांनी घेतलेला आहे आणि आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की विकासाला मत हे आपल्याला द्यायचं आहे। विरोधकाला मत नाही पण विकासाला मत आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून खांडबाऱ्याचा जो विकास आहे, खांडबाऱ्याचा जो कायापालट आहे तो जर आपल्याला करायचा असेल तर आमच्या भगिनी दीपालीताई यांना आपल्याला या पदावर नियुक्त करावं लागेल। येणाऱ्या दिवसामध्ये हे युतीचं सरकार आहे, या युतीच्या सरकारमधनं आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय शिंदे साहेब असतील की आदरणीय सुमित्राताई बहिणी साहेब असतील, यांच्या मार्फत खांडबारा ग्रामपंचायतीसाठी जे जे विकासाचे कामं असतील ते विकासाचे कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि आमचे आदरणीय पालकमंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्फत जे जे खांडबारा गावासाठी विकासासाठी जो जो निधी उपलब्ध राहील तो करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढंच या निमित्ताने सांगतो। आणि या निवडणुकीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नक्कीच या एकता पॅनलचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही असा एक विश्वास आपल्या सर्वांच्या वतीने विश्वास व्यक्त करतो आणि पुनश्च या
तिघी उमेदवारांना सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि विजयी नक्कीच हा आपल्या एकता विकास पॅनलचा होईल. कारण या पॅनलचे जे प्रमुख होते स्वर्गवासी अण्णा हे आमचे नेते होते. जिल्हा परिषदमध्ये असताना आम्ही बरोबरीत काम केलं आणि मनमिळावू स्वभावाचे होते. त्याचप्रमाणे जे स्थानिक नेते आहेत त्या सगळ्या स्थानिक नेत्यांचा सुद्धा त्यांना आशीर्वाद आहे आणि सर्व जाती धर्माचे असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा ख्रिश्चन बांधव असतील, सर्व समाजाचा पाठिंबा या आमच्या सरपंच ताईंना आहे. आणि येणाऱ्या दिवसात अजून खांडबाऱ्यासाठी जेवढं करता येईल तेवढं काम अविनाश दादांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली खांडबाऱ्यासाठी नक्कीच करू अशी एक ग्वाही या निमित्ताने देतो. धन्यवाद. राष्ट्रवादी